बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज तिसरा दिवस आहे. सामनामध्ये 19 ऑगस्टला एक अग्रलेख छापून आला होता. अग्रलेखाचं शीर्षक होतं फडणवीस सांभाळा. आज 3 दिवसांनंतर देखील शिवसैनिकांनो ह्या अग्रलेखावर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जात आहेत. अजूनही त्याच्यावर चर्चा घडवली जाते. हे यश आहे शिवसेनेच्या मुखपत्राचं. अजूनही तुम्हाला ते 2 शब्द आठवत असतील, फडतूस आणि कलंक. या 2 शब्दांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ घातला होता. बऱ्याच जणांच्या जिव्हारी ते शब्द अजूनही लागतायत. देवेंद्र फडणवीसांना उद्देशून हे 2 शब्द शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उच्चारले. तसं पाहायला गेलं तर सर्वसाधारण शब्द होते. शब्दांना महत्व नाहीये. महत्व हे कुणाच्या तोंडून आलेत ना, त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या महत्वाला आहे. या एका व्यक्तीच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण सध्या फिरतंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती. आणि काल परवा आलेला सामनातला तो अग्रलेख अजूनही बऱ्याच जणांच्या बुडाखालून धूर काढतोय. आणि सामनाचं एक वैशिष्ट्य आहे, सामनाला धूर आणि जाळ एकत्रच कसा काढायचा ना, चांगलं ठाऊक आहे. सामनाने वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्यात ना शिवसैनिकांनो, सामना निष्पक्ष भूमिका घेतो. ज्यावेळेस आपण भारतीय जनता पक्षाबरोबर होतो त्याही वेळेस सामनामध्ये मोदींवर टीका केलेली असायची. आपण मोदींनाही सोडलं नाही, आपण शहांनाही सोडलं नाही. सरकारात असताना देखील लक्षात ठेवा, आम्ही शरद पवारांनाही सोडलं नाही, आम्ही सोनिया गांधींना, राहुल गांधींनाही सोडलेलं नाही. जिथे बरोबर तिथे बरोबर, जिथे चूक तिथे चूक. सामनाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्याचमुळे बघा, जवळपास आज महाराष्ट्रातच म्हणा, जवळपास 15 ते 16 मराठी वृत्तपत्र आहेत. मोठी मोठी मी सांगतोय, छोट्या मोठ्यांची संख्या घेतली 100च्या वर जाईल. पण 15 ते 16 मुख्य मराठी वृत्तपत्र जरी घेतली, तो काळ गेला हो शिवसैनिकांनो, ज्या वेळेत वृत्तपत्रांच्या त्या अग्रलेखांवर चर्चा व्हायची. कुठल्या वृत्तपत्रात कुठला लेख आला याच्यावर चर्चा घडायची. मला वाटतं वृत्तवाहिन्या देखील सकाळी सकाळी कुठल्या वृत्तपत्राचं शीर्षक काय आहे, मुखपृष्ठावर काय आहे याच्यावर चर्चा घडवायच्या. आज तो काळ गेला. कारण ना वृत्तपत्रांची, ना प्रिंट मीडियाची, ना इलेक्ट्रॉनिक मीडियाची ती गरिमा संपली. ते महत्वच संपलं. विकले गेले, सारे विकले गेले. पण आजही सामना आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. आज उभ्या देशात सामनामध्ये काय येतं याची चर्चा असते. आणि एकट्या सामनावर कित्येक जणांचा पोटापाण्याचा, तो काय म्हणतात, चरितार्थाचा गाडा त्याच्यावर हाकला जातो. जसं एक उदाहरण देऊ तुम्हाला, सिंधुदुर्गातले भोंगे. सामनामध्ये काय छापून येतंय, शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठली काय प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, याच्यावर ह्यांना सकाळ सकाळी काम मिळतं. हे रोजगार हमीवरची माणसं आहेत ही सिंधुदुर्गातले भोंगे. याच्यातला एक भोंगा आज काय म्हणाला, छोटा भोंगा, संजय राऊतांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीतून लोकसभा लढवावी, तुमचं डिपॉझिट जप्त करू. आता संजय राऊत साहेब कुठून लढवतील नाही लढवतील हा त्यांचा प्रश्न राहिला. पण या भोंग्याला कुणीतरी एवढं तरी सांगावं, अरे बाबा, तुझ्या स्वतःच्या आमदारकीच्या मतदारसंघातल्या 2 ग्रामपंचायती जिंकून येण्यासाठी तुला धमक्या द्याव्या लागल्या होत्या. 2 ग्रामपंचायती. जर माझ्या मर्जीतला सरपंच आला नाही तर मी हे देणार नाही, ते देणार नाही आणि ते देणार नाही. ही तुमची लायकी. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले सरपंच निवडून आणता येईना, तिथे तुम्हाला धमक्या द्याव्या लागतात. तुम्ही शिकवणार शिवसेनेला आमदारकी खासदारकी कशी लढवायची. तुम्हाला अजून एक सांगतो, बावन्नकुळे, चंद्रशेखर बावन्नकुळे यांचे प्रदेशाध्यक्ष, या माणसाचं मला काही कळतच नाही. या माणसात स्वतःचा दम किती आहे हे मला माहित नाही, पण धमक्या द्यायची कामं फार जोरात करत असतो. शिवसेनेला धमक्या देता. शिवसेनेचा जन्मच रस्त्यावर झालाय. आम्ही लाट्या खाट्या खातच आमचा जन्म झालेला आहे. बावन्नकुळे म्हणतात आम्ही इकडे येऊन दाखवू, आम्ही तिकडे येऊन दाखवून दुसऱ्या दिवशी पलटी मारलेली असते. यांच्या 3 फूट आत गेलेल्या असतात. ह्या बावन्नकुळेंसारखी माणसं आणि ही राणेंसारखी माणसं, तुम्हाला ते पाळीव जनावर हा शब्दरचना, हा शब्द तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याचदा ऐकला असाल, पाळीव जनावर. पण पाळीव माणसं काय असतं ना, ही अशी माणसं पाहिल्यावर कळतं. पाळीव माणसं बघा ना, आजपर्यंत एवढे 3 दिवस झाले पण देवेंद्र फडणवीसांनी स्वतःविषयी एकही प्रतिक्रिया दिलेली नाही या अग्रलेखाबद्दल. पण ही माणसं, कारण ह्यांची पदच याच्यावर आहेत.
जब तक बसंती नाचेगी तब तक वीरू में काय म्हणतात, तब तक वीरू जिंदा रहेगा. तुमची पदच याच्यावर आहेत, हे लक्षात ठेवायचं. मोठ्या साहेबांना तिकडे ठेवलंय, मोदींवर काही टीका केली, आमचे नेते सन्माननीय काय म्हणतात ते, सन्माननीय मोदी आणि सन्माननीय शाह यांच्यावर जर काही बोलते, मोठे साहेब तिकडे सूक्ष्म लघु मधले आणि छोटे साहेब इकडे हे सामना वाचायला, सामनाच्या कॉपी चोरून वाचणारी माणसं ही म्हणतात आमचाही पेपर आहे प्रहार. अरे तुमचा पेपर, तुमचा जो प्रहार वृत्तपत्र लहान पोरं हे करण्यासाठी देखील वापरत नाहीत, हे लक्षात घ्या. कधी छापून आलाय की नाही मला माहिती नाही आज तक आहे तो पेपर, पण ही लोक शिकवणार शिवसेनेला सामनाचं स्वतंत्र अस्तित्व. आणि सामनामध्ये नेमकं आलं काय होय देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्हाला ऐकायचंय. मी संपूर्ण अग्रलेख वाचला, त्याच्या 5 ओळी फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उप झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. काय चुकीचं सांगितलं. त्यानंतर मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केलं, त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. किती चांगलं लिहिलंय सामनामध्ये, मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. सामना उलटा यांच्या बाजूने बोलतोय. त्यानंतर अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही. दुपारीच भाग उन्हात जास्त चढते, ही लक्षणं त्यांच्यात दिसत आहेत. उपची नशा ही देशी बनावटीची आहे. कधी काळी मुख्य असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय नाही. सामना लक्षात घे. मुख्य असणाऱ्याने आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय नाही, महाराष्ट्र भोगतोय. हा शब्द वापरत इथे, महाराष्ट्र भोगतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस सांभाळा. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र तयार होतंय, कशा झोकांड्या जात असतील. सामनाने अगदी बरोबर ओळखलं, एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहेत. फडणवीस सांभाळा. किती चांगला किती वाईट मला माहित नाही, पण हा माणूस वैफल्यात आहे हे मात्र नक्की. हा माणूस वैफल्यग्रस्त आहे. देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त आहे हे लक्षात घ्या. आपल्याला वरवर खूप काही चांगलं दिसत असेल, पण देवेंद्र फडणवीस दोन्ही बाजूंनी वैफल्यग्रस्त आहे. म्हणजे राजकारणातही आणि घरातही दोन्ही ठिकाणी वैफल्यग्रस्त आहे. आता घरातली प्रकरणं मी सांगणार नाही, ती तुम्ही तुमची शोधा. पण राजकारणातलं वैफल्यग्रस्त हे तुम्हाला सांगतो. यांनी ठरवलं शिवसेना फोडून काही ठराविक आमदार, एक नंबर आणायचा आमदार खासदारांचा विलीन करून घ्यायचा शिवसेनेला, म्हणजे भाजपामध्ये. शिवसेनेवर क्लेम करणं, शिवसेनेच्या नावाचिन्हावर अधिकार सांगणं हे त्यांच्या डोक्यात कुठेही नव्हतं. हा प्लॅन नंतर शिजला गेला, पण तिथेच त्यांची मूळ चूक झाली. आमदार खासदार घेऊन जर पक्षात विलीन करून घेतलं असतं तर कदाचित त्यांच्यावर कुठलीही टीका झाली नसती कदाचित. पण यांनी जी चूक केली ती नावाचिन्हावर क्लेम करून. आज तिथे शिवसैनिक बिथरला, उभ्या महाराष्ट्राचा शिवसैनिक बिथरला. कारण शिवसैनिक हा ठाकरेंच्या शिवाय जाऊ शकत नाही. आमदार खासदारांना ठाकरे ठरवतात आणि ठाकरेंचा आधार आहे शिवसैनिक. त्यामुळे आमदार खासदार कदाचित आज तुम्हाला सपोर्ट करतील, उद्या त्यांची आमदारकी खासदारकी टर्म झाल्यानंतर तुमचं काय. आणि हे समजून गेले, कारण सर्वेंचे अहवाल सगळे निगेटिव्ह. स्वतः यांचा कोटा देखील कमी होत चालला. कारण ह्या सगळ्या प्रकारामुळे भाजपामध्ये असलेला एक विशिष्ट मतदार तो वळला शिवसेनेच्या बाजूने. जो महाराष्ट्रीयन आहे, जो महाराष्ट्राचं भलं इच्छितो, तो मतदारसंघ तो किंवा ते सारे मतदार शिवसेनेच्या बाजूने वळले. कारण भाजपाने ज्या प्रकारे हे राजकारण घडवलं, आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या सर्वेनंतर भारतीय जनता पक्षाच्या आलाकमानला समजलं की महाराष्ट्रामध्ये हे तात्पुरती तडजोड झाली, भविष्यात याचं आपल्याला नुकसान होणार. त्यामुळे 70,000 कोटींचे घोटाळ्यांचे आरोप केल्यानंतर देखील काही लोकांना त्यांना आपल्यामध्ये घ्यावं लागलं. लक्षात घ्या, आधी हे उप होते, म्हणजे एवढं सारं करून देखील मुख्यमंत्री पद तर भेटलंच नाही. वैफल्य तिथून सुरुवात होतं. त्यांना उप बनायचं नव्हतं, त्यांना बाहेरून रिमोट कंट्रोल चालवायचा होता. पण शेवटी पक्षाचा आदेश आला आणि काय म्हणतात ते, माझ्या तोंडात एक वेगळा शब्द येत होता, पण त्यांना ते बनावं लागलं उप. आणि उपवर कुठे स्थिरावत नाही तोवर उपचं उप झालं. आणि तिसरा अजून एक उप येण्याचे तो कंसामध्ये आहे, भोंगे प्रमुखांचा उप. त्यामुळे ह्या सगळ्यातून एक वेगळं वैफल्य आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस घेतली, शिवसेनेचा हा गट फोडला, एवढं सगळं करून देखील ते मुख्यमंत्रीपद. कारण शेवटी मी पुन्हा येईल ह्या एका संकल्पनेसाठी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कुंटणखाना करण्यात आला. आणि त्यांना कुठेच वाटलं नाही की त्याचा शेवट हा असा घाणेरडा होईल.
हे सारं जे काही विस्कटवून ठेवलं ना, आता हे देवेंद्र फडणवीसांच्या स्वतःच्याही कंट्रोलमध्ये नाही की आता याला मी कंट्रोल कसं करू. हसन मुश्रीफांवर आरोप केला, नवाब मलिकांवर आरोप केला, छगन भुजबळांवर आरोप केला, सगळे मांड्यांवर घेऊन बसले हे. त्यावेळेस एक वेळ एकनाथ शिंदे म्हणत होते की मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. आता मांड्यांवर नाही, उरावर जाऊन बसले एकनाथ शिंदे भाजपच्या. अजित पवार किंवा हे त्यांचे जे चेले चपाटे, विशेषतः छगन भुजबळ यांनी तर बऱ्याचशा केसेस टाकल्या होत्या. हे म्हणत होते आम्ही भाजपसोबत कधी, आणि स्वतः देवेंद्र फडणवीस नाही, नो नेवर, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, आम्ही कधीही राष्ट्रवादीला. आणि हे झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय कुणालाच काही कळत नाही. फक्त एक वाक्य सत्य करून दाखवायचं, ते म्हणजे मी पुन्हा येईल, पुन्हा येईल आणि पुन्हा येईल. या एका वाक्यापायी, या एका बदला घेण्याच्या वाक्यापायी हा सारा काही कुंटणखाना महाराष्ट्रात घडवला. आणि महाराष्ट्राच्या जनतेला, ह्यांनी जनतेला ग्रँटेड धरलंय. त्यांना हे विशेष काहीच आवडलेलं नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा कुंटणखाना करून ठेवला. देवेंद्र फडणवीस याचे जनक आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांना एक वेगळं काय म्हणतात त्याला, ते एका वेगळ्या ग्लानीत गेलेत, वैफल्य आले त्यांना हे. आणि सामनाने अगदी तेच सांगितलं की हे दुपारची त्यांना चढलेली आहे, काय 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 सामनाने सांगितलंय ते अगदी बरोबर विश्लेषण. ते चढली म्हणजे काही दारू घेतली आहे किंवा असं काही नसतं त्याच्यामध्ये. ते एक शब्द प्रयोग आहेत, त्यातून तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावायचा. ही शब्दरचना आहे, यातून तुम्हाला कळतं त्या माणसामध्ये किती वैफल्य आहे. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. बाकी मग ते घरातले प्रयोग तुम्हाला माहिती आहेत. कोणतो अनिल जयसिंघानीचं काय झालं, बरेच घरातच किती साऱ्या गोष्टी घडल्यात. अनिल जयसिंघानी असेल, ॲक्सिस बँकेत पोलिसांची खाती फिरवणं असेल, ती आंग्रिया क्रूजमध्ये त्या कोपऱ्यावर जाऊन फोटो काढून सेल्फी काढून ते जग सगळं पाहतंय. हे सारा काय तमाशा मांडलाय महाराष्ट्रामध्ये. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. आणि हे जे काही चाललंय ना, हे चांगलं चाललेलं नाही. आपल्या राज्याचं नाव उभ्या देशामध्ये खराब झालेलं आहे. खूप खूप घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात घडतंय. वेळोवेळी ह्यांचे सगळे प्रकार तुमच्या सर्वांसमोर घेऊन येत राहू. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.